आपण ह्या ठिकाणी मागच्या 3 महिन्यापासून बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचं वाचन मनन चिंतन ह्या ठिकाणी आपण करत आहोत आणि आताच आपण सूचक आणि वाचकांनी जो शेवटचा अध्याय होता तो वाचून ह्या ठिकाणी समाप्त केला आहे. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो, वंदन करतो. तसेच स्टेजवर उपस्थित असलेले बुद्धपुत्र आदरणीय बंदे नागसिंहजी यांना सुद्धा त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि आवाज थोडासा व्यवस्थित करा. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सप्रेम जय भीम करतो. मित्रांनो, आपण अनेक वर्षापासून मला ते 5-7 वर्ष झाले आपण या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचं आपण वाचन करून आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं वागायचं याची शिकवण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे त्या गोष्टीचं चिंतन आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. आणि जेव्हा सारांश रूपाने जर सांगायचं झालं तर जसं माणसाचं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्या कोणत्या अडचणीला आपल्याला समोर जावं लागतं आणि मनुष्य मात्राला दुःख का उत्पन्न होतं आणि त्याचं निवारण काय असतं याचं विस्तृत विश्लेषण नंतर वर्णन जे केलेलं आहे ते म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून शेवटी हा ग्रंथ आपल्याला दिला. 13 ऑक्टोबर 1935 रोजी त्या ठिकाणी एक समिती स्थापन करून जाहीर केलं की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून बनणार नाही, परंतु कोणता धम्म मी स्वीकारील ह्या गोष्टी जवळपास 20-21 वर्ष त्यांनी जाहीर नाही केल्या. प्रत्येक धर्माचा त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यासांती त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि 14 ऑक्टोबर म्हणजे आज जवळपास 68 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आपण बुद्ध म्हणून या ठिकाणी भल्या मोठ्या स्वाभिमानानं जीवन जगत आहोत. आणि जर आपण हा धम्म जर स्वीकारला नसता तर आपली काय अवस्था झाली असती. ह्या देशामध्ये प्राण्यांना किंमत होती परंतु माणसाला किंमत नव्हती. कुत्र्याला भाकर वाढत होते परंतु माणसाला पाणी देत नव्हते. गायीची पूजा करत होते पण माणसाला साडीचे किंवा कडीचे सुद्धा वस्त्र नेसण्याची आपल्याला हिंमत कोणी देत नव्हतं किंवा ते अधिकार नव्हते. ते सर्व अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केले. आणि हे प्रदान करत असताना त्रिशरण आणि पंचशरण तर दिलंच, परंतु त्यासोबत 22 प्रतिज्ञा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्या, जेणेकरून ज्या आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा रूढी परंपरा ह्या ज्या होत्या त्या सर्व गोष्टीला या ठिकाणी तिलांजली देऊन शुद्ध होऊन आपण कशा पद्धतीनं बुद्ध म्हणून वावरायचं ह्या गोष्टीचं चिंतन आणि मनन केलं. जेव्हा आपण बघितलं मागच्या 3 महिन्यामध्ये की बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, कारण 1,000 एकर जमीन असलेले सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या ठिकाणी 1,000 नांगर त्या ठिकाणी चालायचे. आणि जेव्हा त्यांना एवढ्या सुखी जीवनामधून जेव्हा ग्रहत्याग करण्याची वेळ आली हिरोणी नदीच्या पाण्यावरून, आणि हा जेव्हा शाक्य संघातून जे सदस्य होतं शाक्य आणि कोली याच्यामध्ये जेव्हा संघर्ष झाला होता, ह्या संघर्षातून त्यांना नंतर संन्यासी जीवन हे पत्करावं लागलं. आणि कालांतराने तो पाण्याचा प्रश्न सुद्धा निकाली लागल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या समोर अनेक प्रश्न होते आणि ते त्यांना सतावत होते. आणि सर्व गोष्टीचे चिंतन केल्याच्या नंतर त्यांना एक दिवस त्या गोष्टीचं ज्ञान झालं. त्या गोष्टीसाठी त्यांनी तो ग्रहत्याग केला होता. मित्रांनो, आपण जीवनात वावरत असताना आपण बघतो की सगळ्या गोष्टीचं कारण हे मन आहे. आणि हे मन असं आहे, आता तुम्ही बघा इथं बसलेले आहात, आता काहीचं मन त्या भट्टनाकडे आहे, काहीच्या समोर काय कोण इकडून तिकडे चाललंय त्यांच्याकडे आहे,
किंवा काहीच अजून घराकडे असेल, कुलूप लावलं नाही लावलं, किंवा अजून कोणाला गडबड सुटलेली असेल की मला लवकर गावी जायचंय, म्हणजे हे जे मन आहे, बहकलेलं मन आहे, ह्या मनाला कशा पद्धतीनं काबूत ठेवायचं याचं सखोल तत्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. म्हणून आपण जेव्हा तथागत गौतम बुद्धांनी, आता बघितलं आपण या ठिकाणी अशोक चक्र आहे, या अशोक चक्राचा कधी आपण विचार केलाय का की हे आर्या कशाच्या आहेत किंवा कशासाठी तयार केलेले आहेत? तर ते जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले की दुःख किती कारणांनी उत्पन्न होते, तर ते त्या ठिकाणी 12 कारण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या 12 कारणाचा आपण जर शोध घेतला तर त्याचं निवारण सुद्धा आपण चांगल्या उत्तम पद्धतीने करू शकतो. याचं जे चक्र गतिमान केलं होतं ते तथागत गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी सर्वात प्रथम ते चक्र गतिमान केलं होतं. मग ते 12 दुःख कोणते की जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की जे आर्य सत्य आहे, जे की 4 आर्य सत्य आहेत, त्या आर्य सत्यातच माणसाचे जे पूर्ण जीवन आहे हे ते समर्पित झालेलं आहे. मग दुःख, माणसं दुःखी का होतात आणि या दुःखाचे कारण काय असतात आणि त्याचे निवारण काय असायला पाहिजे, याचं जे चक्र आहे त्याला धम्मचक्र म्हणतात. आणि ही धम्मक्रांती आज 68 वर्षात पदार्पण केलेली आहे. पण म्हणजे ज्या ज्या गोष्टीचे बघा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, जन्म होणे जाती बी दुःख, व्याधी बी दुःख, मरण बी दुःख, प्रिय व्यक्ती बी दुःख, अप्रिय व्यक्ती बी दुःख, मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी, आणि जे पंच उपादान स्कंद असतात बघा, आपल्याला नाक आहे, कान आहे, डोळे आहे, जीभ आहे आणि ही काया आहे. तर ही काया, नाक, जीभ, डोळे हे जे आहेत हे आपल्या अंतर्गत नाहीत किंवा आपण जसे हलवतो म्हणून हलत नाही, तर याला काय आहे, एक सेंटर पॉइंट आहे, म्हणजे मन हे माणसाला. हेच हात एखाद्याला जोडू शकतात, नमस्कारही करू शकतात, वंदनही करू शकतात, आणि मनातून जर ऑर्डर निघाली तर हे कोणाच्या गालात सुद्धा पडू शकतात. आणि अशा पद्धतीची हिंसा होते काया, वाचा आणि मनाने. आपण ह्या ठिकाणी त्रिशूल आणि पंचशील घेतलं, फक्त काय नाही करायचं हेच शिकवलं. त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी काय शिकवलं की सबपापस करणं कुशलस उपसंपदा सचित परितपणे येतं बुद्धानं शासन. म्हणजे काय करायचं की अकुशल कर्मापासून आपण दूर राहायचं. मग अकुशल कर्म कोणते होतात? काया, वाचा आणि मनाने होणारे. कायाने होणारे अकुशल कर्म म्हणजे कोणते? जे की आपले जे पंचमहाभूतानं जे शरीर आहे पाणी जे तयार झालेलं असते, ह्या गोष्टीनं जे काही याच्यामध्ये कार्य होतात त्या गोष्टीचं त्या ठिकाणी म्हणजे हिंसा यानंच होते, चोरी आपल्या हातानंच होऊ शकते, व्यभिचार सुद्धा शरीरानं होऊ शकते. आणि अशा पद्धतीने हे कायाचे जे असतात ते असतात. आणि वाचाचे जे असतात, खोटं बोलणं, व्यर्थ बडबड करणं, कोणाची निंदा नालिष्टी करणं, कोणाची टिंगाल टावारी करणं, कोणाचे माघाऱ्या दुर्गुण काढणं, ह्या पद्धतीचे जे कार्य होतात ते वाणीने होतात. आणि मनामध्ये काय उत्पन्न होते की मनामध्ये प्रत्येकाच्या काय असते, राग असते, लोभ असते आणि द्वेष असते. आणि हे काया वाचा मनाने जर आपण शुभ कार्य करत जर गेलो राहिलो तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सुख आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपण तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जी वाणी आहे, आपली ही जीभ आहे, ही फार भयानक आहे. सगळ्यात मोठं दुःखाचं जर कारण असेल तर ही जी छटाकभरची जीभ आहे ही सगळ्यात मोठी आहे. शब्दाचे घाव हे शस्त्रापेक्षाही महाभयानक असतात, कारण शस्त्राचे घाव तरी डॉक्टरच्या औषध पाण्यानं नीट होतात, परंतु शब्दाचे घाव एवढे भयानक असतात की त्या ठिकाणी रक्ताचे नाते तुटतात, आई वडिलांचे नाते तुटतात, नवरा बायकोचे नाते तुटतात, भावाचे नाते तुटतात, आणि याच्यातूनच वैमनस्य निर्माण होते. आणि अशा पद्धतीनं बोलण्यात आधी जे ज्ञान देण्याचं कार्य करते ते म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. म्हणून बोलण्याची जी शिकवण देत असतात, जे काही कलह होतात, आता मागच्या वर्षी आपण बघितलं गायकवाडचा एक वाडा, मोरेचा एक वाडा, हे कशावरून झालं? फक्त कोणीतरी काय म्हणलं असेल, कारण आपलं जे अकुशल वाणीचं कर्म झालं की आम्ही काय कमी आहोत का, त्यांना वाटलं असं आम्ही का कमी आहोत. म्हणजे हा जो संघर्ष पेटला, म्हणजे मनामध्ये राग आणि द्वेष उत्पन्न झाला. लोभ कुठं उत्पन्न होतो की नाही आम्ही पेक्षा त्यांनी शिरा केला का आम्ही पोरी करू, त्यांनी पोरी केली का आम्ही बासुंदी करू. म्हणजे हा जो अहंकार आहे माणसाला, ह्या अहंकारानं माणसाला दुःख उत्पन्न होते. म्हणून तथागत गौतम बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे की मनोपुब्बं गमाधमा मनोसिद्धा मनोमया मन साचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोन दुःख मनवेती चक्क मोह वहतो पदम. म्हणजे माणसं ज्या पद्धतीनं कार्य करतात त्या पद्धतीनं दुःख हे त्या ज्या पद्धतीनं
त्या बैलाच्या ठस्याच्या पाठीमागे ते चाकं जात असतात, त्याच पद्धतीनं दुःख हे अकुशल कर्म केलेले जे दुःख असते हे त्या माणसाच्या पाठीमागे सतत आणि सतत येत राहिलं पाहिजे. म्हणून आपण जीवन जगत असताना काया वाचा मनाने आपण सदृढ राहिलो पाहिजे. मग काया वाचा मनाने जर सदृढ राहायचं झालं तर महामंगल सूत्रामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकाला गेले होते बघा, आणि त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास होता की आपल्याला बुद्ध धम्म स्वीकारायचा आहे, आणि स्वीकारल्याच्या नंतर मग आपण यांना पूजापाठ करण्यासाठी मी कोणता विधी देऊ. नंतर त्यांनी अशा छोट्या छोट्या अशा ऑडिओ क्लिप आणल्या आणि असंख्य अशा ऑडिओ क्लिप ऐकून 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 नंतर मग हे त्रिशरण पंचशील महामंगल सूत्र याचं दिलं. त्या पद्धतीनं आपले मग लग्नविधी असो किंवा वाढदिवस असो किंवा आपले कोणतेही मंगल कार्य असो ते आपण त्या गाथा म्हणून किंवा आदरणीय भंतेजीच्या हस्ते बुद्धपुत्रांच्या हस्ते आपण तो विधी संपन्न करत असतो. आणि महामंगल सूत्रामध्ये पहिलीच गाथा त्याने काय सांगितली आहे, असव्यानाच बालांना पंडितांनाच शेवणा पूजेच्या पूजेने येतन मंगल, म्हणजे मूर्खाच्या नादी लागू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले, मूर्खाच्या नादी लागू नका, पूज्य लोकांची पूजा करा. आणि अशा पद्धतीनं आपण जे चांगले माणसं असतात त्यांचं अनुकरण करा. एकदा तथागत गौतम बुद्ध भिक्षाटन झाल्याच्या नंतर भोजनदान झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेस जेव्हा भर उन्हामध्ये बाहेर निघतात तेव्हा एका झाडाखाली बसत असतात. भिक्खू संघ सुद्धा त्या ठिकाणी बसलेला असतो आणि त्यांना संबोधून तथागत गौतम बुद्ध म्हणतात की एक छोटीशी माती आपल्या नखावरती घेतात आणि त्या भिक्खूंना विचारतात की भिक्खूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे की या पृथ्वीवरची माती जास्त आहे. सगळे भिक्खू सांगतात की तथागत पृथ्वीवरतीच माती जास्त आहे. दुसरा प्रश्न त्यांना विचारतात, थोडेसे पानं हातामध्ये घेतात आणि त्यांना विचारतात की भिक्खूंनो, माझ्या हातातली मुठभर पाणी जास्त आहे की या झाडावरचे पाणी जास्त आहे. सर्व भिक्खू सांगतात की नाही तथागत, झाडावरचे पाणी जास्त आहे. तिसरा एक प्रश्न विचारतात की ह्या पृथ्वीवर दगड धोंड्याची संख्या जास्त आहे की माणिक मोत्याची संख्या जास्त आहे. अर्थात भिक्खू सांगतात की माणिक मोत्याची संख्या कमी आहे, दगड भोंडे जास्त आहे. आणि तथागत सांगायचं असतंय की अशीच वाईटांची संख्या जास्त आहे, अकुशल कर्म करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, वाईट ऐकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बघा, आता तुम्ही मुलांना शाळेमध्ये घालता, कोणाकडे पैसा जास्त असेल ते इंग्लिश स्कूलमध्ये टाकते किंवा कॉन्व्हेंटमध्ये टाकते. चांगले आई वडील असतात, मुलगा सुद्धा चांगला असतो, परंतु तो शिक्षण झाल्याच्या नंतर बघा कोणत्या शाळेमध्ये त्याला तंबाखू कसा चोळायचा हे कोणी शिकवते? तरी लेकरू शिकते का नाही? दारू कसं प्यायचं, किती पाणी टाकायचं, बरफ किती टाकायचं, कोणी आई वडील शिकवतात किंवा कोणता एखादा मास्तर शिकवते? नाही शिकवत. किंवा नशिली पदार्थ, मटका कसा लावायचा, पत्ते कसे खेळायचे, तिरट कशी खेळायची कोणी शिकवते? तरी सुद्धा म्हणजे विद्यार्थी आपले पालक किंवा मुलं शिकतात. म्हणजे अशी जी संख्या आहे, गौतम बुद्धाला सांगायचा उद्देश असतो की अशी वाईट लोकांचं आचरण करणाऱ्याची संख्या जास्त आहे. म्हणून तथागत सांगतात की मूर्ख लोकांची संगत करू नका, पूज्य लोकांची संगत करा आणि जे काही आपलं धम्माची चर्चा करा, त्या चर्चेतून तुमचा मार्ग हा चांगल्या सम्यक मार्गावरती जाईल. ह्या पद्धतीचं ते ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी दिले. समूळ म्हणजे बघा, जन्म होताना कोणतं तरी लेकरू असं हसत हसत येते का? नाही. म्हणजे रडणं हे एक दुःखाचं इंडिकेशन आहे. म्हणजे जन्म होणे हे सुद्धा दुःख आहे. जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला काही ना काही व्याधी होत असतात. कोणाला वाताचा होतो, पित्ताचा होतो, बीपीचा होतो, शुगरचा होतो, हे सुद्धा दुःख आहे. म्हातारपण येणं सुद्धा दुःख आहे. म्हातारा सगळे वाताचे व्याधी होतात, घरी सुद्धा सगळे नसनस करतात आणि अशा पद्धतीने ते सुद्धा एक दुःखाचं कारण आहे. मरण सुद्धा एक दुःखाचं कारण आहे. परत असं एकही जगात माणूस नाही की त्याचा प्रिय व्यक्ती हा जग सोडून गेला आहे. कारण आपण आपल्या कुटुंबामध्ये आपला मुलगा तरी गमावलाय, आपले वडील तरी जातात, आई तरी जाते, भाऊ तरी जाते, बायको तरी जाते. म्हणजे प्रिय व्यक्ती सुद्धा दुःख देतात. आणि अप्रिय व्यक्ती म्हणजे आपल्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त जे आपल्याला प्रिय नसते ह्या व्यक्तीमुळे सुद्धा आपल्याला दुःख उत्पन्न होते. तसंच प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्याच नाही होत, यामुळे सुद्धा दुःख होते. नवऱ्यानं किती जरी चांगली भारीची साडी आणली तरी बायको जे रुसवा काढायचे ते रुसवा काढते. भाजी किती चांगला करू द्या, नवरा नाक मोडायचं ते नाक मोडतेच. म्हणजे अशा पद्धतीनं मनाच्या विरुद्ध ज्या ज्या काही गोष्टी होतात, त्या ज्या गोष्टी होतात ते हे जे इथं जे हे 5 इंद्रिय दिसायचे तुम्हाला, त्याच्यावरती जर केंद्रित हे असलं, आपलं लक्ष कंट्रोल जर असलं तर आपलं जीवन हे सुखमय जाते. मग त्यासाठी काय सांगितले, जीवन जगत असताना जेव्हा
तथागत गौतम बुद्ध आणि गणिकी जो एक ब्राह्मण असतो, मुदगली ब्राह्मण, हे चर्चा करत असतात की आम्ही शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना जसं बेग बे बेदोनी चार बेत्रिक सहा हे शिकवतो, एबीसीडी शिकवतो, असं काही तत्वज्ञान तुमच्यामध्ये आहे का की जेणेकरून लोकांनी शिकवावं. त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी अतिशय सुंदर उपदेश दिला बघा. आपण त्या उपदेशाकडे कधीच म्हणजे लक्ष देत नाहीत बघा. त्यांनी आपल्या झोपण्यापासून ते म्हणजे सकाळी उठण्यापासूनची त्या ठिकाणी देशना दिलेली आहे बघा. कारण आपण तर आता पंचशील घेतले, सगळ्या दुःखाचं तुम्हाला मूळ कारण सांगतो की जी 6वी सील आहे की विकाल भोजन विरमणी. कारण जेव्हा आपण अवेळी जेवण करतो, ह्या जेवणामुळे बघा हे आपलं आयुष्य हे कमी होत असतं बघा. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कपडे धुवून जर वाळायला घातले तर वाळतील का? नाही वाळणार. दुपारच्या वेळेला जर किती जरी गोधडी टाकले तर वाळतील की नाही? त्याच पद्धतीने जो हा असा आपला कोष्टाग्नी असतो, हा कोष्टाग्नी मध्यान्नाच्या वेळेस तीव्र असतो. म्हणून सगळे भिक्खू जे असतात, आपले बुद्धपुत्र जे असतात, ते मध्यान्नाच्या वेळेस किंवा 12च्या अगोदर हे भोजन करत असतात, जेणेकरून जे काही आपल्याला नशिबानं आपल्या आयुष्य मिळालेले 70 वर्ष असो 80 वर्ष असो हे व्यवस्थित जीवन जगता यावं. कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात की भूक हा भयंकर रोग आहे. भूक हा भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. राग, लोभ आणि द्वेष हे त्यातून मुक्त होणं हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. हे जेव्हा आपल्याला कळलं तेव्हाच आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी जो संदेश दिलाय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश दिलाय तो कुठंतरी आपल्याला समजायला लागेल. परंतु आपल्यामधला जो अहंकार असतो, हा अहंकार बघा. आता तुम्हाला मी उदाहरण दिलं, हातातल्या पानाचं उदाहरण दिलं, दगड धोंड्याचं उदाहरण दिलं आणि हातावरच्या डोक्यावरच्या मातीचं उदाहरण दिलं. आता तुम्ही स्वतःलाच विचार करा की 3 महिन्यातली तुमची प्रेझेंटी 50% तरी होती का? एक प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. कारण मी प्रत्येक विहारामध्ये जातो. सूचक वाचक विचारक पोट तिरकीनं त्या ठिकाणी सांगत असते. त्याचा काही हेतू असते का? त्याला काही कामधंदे नसतात का? परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं साहित्याचं अध्ययन करून आपले जे भंते जे असतात पूर्ण जीवन ह्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याला लागलेले असतात. परंतु चांगलं कार्य करत असताना त्या ठिकाणी उपस्थितांची संख्या मात्र अतिशय कमी आहे. म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत केलेली आपली ही अतिशय मोठी बेईमानी आहे बघा. जेव्हा आपला सण वाचतो, उत्सव असतो, 14 एप्रिल असतो, त्या ठिकाणी असंख्य लोक असतात. म्हणजे 2600 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी जो हा संदेश दिला की ह्या पृथ्वी तलावरती वाईटांची संख्या ही सगळ्यात जास्त. म्हणून आपली जर पिढी चांगली करायची असेल तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरापासून ती सुरुवात करावं लागेल. लेकरं आल्या आल्या आपल्याला त्याची दात चेक करावं लागतील. कारण पंचेंद्रिय जे असतात याची जी तृष्णा असते, कोणाला बघा आता पुड्या खायची सवय असते, सुरुवातीला चांगली वाटते, खात 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 त्याचे दात चांगले रंगतात. म्हणून त्या पालकाचं कर्तव्य असते की याच्या अगोदर दात चेक करायचे. म्हणजे हे पुड्या बिड्या खाते का, तंबाखू खाते का, किंवा नंतर त्याच्या जिभेचा वास घेता, तोंडाचा वास घेता, हे कधी मध्य तर पित नाही ना. आपल्याला लहानपणी त्याचे लाड चांगले वाटतात, परंतु आपण त्याच्या आरोग्याशी खेळत असतो आणि आपले मुलं बघा 30 ते 35च्या वर्षामध्ये अटॅकनं मरतात. कारण आरोग्य एवढी मोठी देणगी ही कुठलीच. त्याच्यामुळे तुम्हाला जर संपत्ती खरंच कमवायची असेल तर 5 प्रकारच्या तथागत गौतम बुद्धांनी संपत्त्या सांगितलेल्या आहेत. पहिली संपत्ती सांगितली आहे की पारिवारिक संपत्ती कमवा. कारण शब्दाचे घाव हे शस्त्रापेक्षाही महाभयानक असतात. म्हणून हे शब्द बोलत असताना जर तुमच्या बोलण्यातनं जर मन दुखावले तर बघा भाऊ भाऊ वेगळे होतात, बहीण भावाचं नातं तुटते, नवरा बायकोचं नातं तुटते, आई वडिलांचं नातं तुटते. याला जबाबदार कोण असते? फक्त जीभ असते. त्याच्यामुळं ज्याच्याकडे हे सगळा परिवार आहे, प्रत्येकाने विचार करायचा की माझ्याकडे ही संपत्ती आहे का, माझे सगळं गणगोत एकत्र आहे का, मी एकत्र नांदतोत का, एकत्र भोजन करतोत का, एकत्रची विचाराची देवाणघेवाण करतोत का, तोच खरा हा संपत्तीवान माणूस असतो. दुसरा संपत्ती सांगितलेली आहे की भोग संपत्ती. भोग संपत्ती म्हणजे आपल्या घरामध्ये समजा 4 माणसं आहेत, ते 4ही माणसं काही ना काही त्यांनी रोजीरोटी कमवायला पाहिजे. कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काही जे हाती काम येईल ते त्यांनी न लाजता करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या कुटुंबाचा हे पोषण झालं पाहिजे, उदरनिर्वाह झाला पाहिजे. हा तथागताचा उपदेश आहे. तिसरा जो उपदेश सांगतात की आपण शीलवान आहोत का. शीलवान म्हणजे आपण जे त्रिशरण पंचशील या ठिकाणी गेलेत, काया वाचा मनाने आपण प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीने वागतोत का,
ह्या गोष्टीचं किंवा आपल्या हातून कोणाचं म्हणजे बोलण्यानं कोणाचं मन तर दुखवणार नाही ना, किंवा आपल्या हातातून कोणी ती प्राणी हिंसा तर होणार नाही ना, किंवा एखाद्याचे प्राणी बघा, आता आपण किती जरी ह्या ठिकाणी हे ग्रंथाचे समारोप करत गेलो तर आपल्या समाजामधल्या कंदोऱ्या कमी झाल्या नाही, कंदोऱ्या खाणारे लोक सुद्धा कमी झाले नाही. कारण एक बकरा असते 100 माणसं असतात. आणि तथागत गौतम बुद्ध काय सांगतात, जर तुम्हाला खरंच देव प्रसन्न करायचा असेल, तुम्हाला खरंच समजा त्या देवांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर तुमचं जे रक्तातलं नातं आहे, समजा तुमच्या घरात मग भाऊ असेल, बहीण असेल, तुम्ही स्वतः असाल, तुमचा एखाद्या माणसाचा बळी द्या, म्हणजे ते देव तुम्हाला लवकर प्रसन्न पावेल. तुम्ही काय करता की बाजारातून तो प्राणी विकत आणता, निष्प्रभ प्राणी विकत आणता, आणि अशा पद्धतीने त्या प्राण्याला त्या दगडापुढे, देवीपुढे, देवापुढे त्यात तुम्ही कापता. म्हणजे कसा प्रसन्न होईल? जर खरंच देव आहे, अस्तित्वात आहे, आणि तुमची जर भावना असते, तुमचा जर नमस असेल, तर मग तुमचा भावाचा बळी द्या ना, किंवा बापाचा बळी द्या, आईचा बळी द्या, नवऱ्याचा बळी द्या, लेकाचा बळी द्या, जेणेकरून तुम्हाला 33 कोटी देव हे प्रसन्न होतील. हा विज्ञानवादी धम्म आहे. म्हणून आपण विचार करत असताना जर खरंच तुम्हाला पण करायचं, शपथ करायचं, तर ह्या छोट्या छोट्या ज्या अंधश्रद्धा असतात ह्या आपल्यामधून नष्ट झाल्या पाहिजे. तरच आपण खरे बाबासाहेबांचे आंबेडकर अनुयायी म्हणून आपण ह्या ठिकाणी घोषित करू. चौथी जी संपत्ती सांगितली आहे, की आपल्याकडे समजा आता पारिवारिक संपत्ती सुद्धा आहे, आपलं कुटुंब सगळं एकत्रित आहे, आपल्याकडे भोग संपत्ती सुद्धा आहे, आपले सगळे कुटुंब मेंबर किंवा फॅमिली मेंबर हे सगळे कमवते आहेत, उदरनिर्वाहाचं साधन प्रत्येकाकडे आहे, आणि शील संपत्ती सुद्धा आहे. एकदम व्यवस्थित आपण सगळं म्हणजे उपसोधधारी आहोत, किंवा पंचशीलाचं पालन करतो, अष्टशीलाचं पालन करतो. आणि जर आपलं आरोग्य जर व्यवस्थित नसेल, आपल्याकडे साखर कारखाना जरी असला, तर आपल्याला साखर खाऊ शकू का? नाही खाऊ शकणार. म्हणजे आपलं आरोग्य सुद्धा उत्तम पाहिजे, आरोग्य संपत्ती सुद्धा चांगली पाहिजे, तरच ह्या वरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत 3 संपत्त्याचा आपल्याला उपभोग घेता येईल. आणि बघा, जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे, आपल्याला कधी ना कधी मरायचं आहे. ही प्रत्येकानं म्हणजे जाणीव ठेवली पाहिजे. काय दगडावरची रेष आहे की ज्या पद्धतीनं आपले महामानव गेले, त्याच पद्धतीनं मी सुद्धा कधी ना कधी येणार आहे. मरण हे मला 100% येणार, कारण जगावर असं स्थिर काहीच नाही. सभ्य संखारा दुखाती यदा पयाय पसती अथ निबदंती दुःखी असं मग विशुद्ध. इथं फक्त आपण किरायानं आलेलो आहोत, इथं परमनंट होणार नाही. तुमचा गाडी असो, बंगला असो, किंवा किती मोठी प्रॉपर्टी असो, तुम्हाला ह्याच ठिकाणी सोडून द्या. सिकंदर राजा बघा खूप मोठा होता, जग जिंकलं होतं त्या जग, आणि एवढा करोडपती होता, आणि त्याला वयाच्या 29-30व्या वर्षी एक व्याधी जडला, चिकनगुनिया सारखा, एक फ्लू सारखा एक व्याधी जडला, आणि त्यानं जगातले सगळ्यात जे काही टॉपचे डॉक्टर होते ते त्यांनी बोलवले, परंतु त्याला तरी सुद्धा ते वाचू शकले नाही. आणि नंतर जेव्हा त्याचं मरण दिसू लागलं, तेव्हा त्यांनी 3 इच्छा व्यक्त केल्या. 3 इच्छा अशा व्यक्त केल्या की मी जेव्हा मरण, तेव्हा माझं जे ताबूत आहे, ताबूताच्या बाहेर माझ्या हात ओपन असले पाहिजे, की जेणेकरून लोकांना कळावं की माणूस येतानाही काही घेऊन येत नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जात नाही. दुसरी त्याने इच्छा व्यक्त केली की जे माझ्यावरती डॉक्टर ट्रीटमेंट करू लागले, जे हकीम होते, त्या हकीमनंच मला खांदा द्यायचा, जेणेकरून लोकांना कळावं की जगातला एकही डॉक्टर असा नाही की माणसाचं जीवन हे वाचू शकत. म्हणून आरोग्य ही सगळ्यात मोठी देणगी आहे बघा, सगळ्यात मोठी आरोग्य, एवढं दुसरं काहीच नाही. आणि तिसरी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्यांची जेवढी काही करोडची संपत्ती होती, ती संपत्ती पूर्ण गोरगरिबामध्ये वाटून टाकली, आणि अशा पद्धतीनं ती त्याच्या घरापासून ते त्या स्मशानभूमीपर्यंत पूर्ण आच्छादित केली, आणि तशा पद्धतीने त्याचा दफन विधी झाला. काल परवा जेव्हा मायकल जॅक्सन मिळापा एकदम डान्सर होता, सुपर डान्सर होता, करोडपती डान्सर होता, त्यानं इच्छा काय व्यक्त केली, मी 150 वर्ष जगल, 150 वर्ष. म्हणून त्यानं काय केलं, 12 डॉक्टर ठेवले जवळ त्याच्या ट्रीटमेंटला, आणि 16 लोक असे ठेवले, जर मी आजार पडलो, माझं जर लिव्हर जर समजा गेलं तर लिव्हरचं दान देणारे, माझी किडनी गेली तर लगेच इंगोले साहेब दान देणार, माझ्या हृदयाला काही झालं तर लगेच मोरे साहेब दान देणार, किंवा अजून काही पॅन्क्रियास किंवा लिव्हर डॅमेज झालं किंवा इंटेस्टाईन डॅमेज झालं तर ह्या पद्धतीनं असे लोक म्हणजे जिवंतपणे तयार केले. आणि तो दिसताना खूप काळाकुट्ट होता, परंतु जगामध्ये वर अहंकार माणसाला कसा खातो बघा, ह्या गोष्टीचं एक उदाहरण द्यायला तुम्ही तुम्हाला. आणि मग त्यानं गोरं होण्याची सुद्धा त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली, आणि त्यांना वयाच्या त्याला अवघ्या म्हणजे 48 ते 50च्या मध्येच मृत्यू झाला. मृत्यू सुद्धा म्हणजे
त्याला म्हणजे विकत घेऊ शकला नाही. त्यानं हालाकी जिवंतपणी एवढी सगळी सोय करून ठेवली. काल परवा आपले टाटा समूहाचे मोठे डायरेक्टर गेले, करोडोची संपत्ती, मिठापासून ते सगळे संध्याकाळी लाईटापर्यंत. परंतु म्हणजे आरोग्य माणसाचं उत्तम जर असलं तर आपलं शरीर हे चांगलं राहील. म्हणून वयाच्या 8व्या वर्षी बघा सिद्धार्थ शेतावर जरी गेले, भारद्वाजाची शिकवण त्यांनी पद्मासनात बसून ध्यानधारणा करण्याचं शिकवलं. आणि जेव्हा ते मोदगल ब्राह्मण आणि तथागत गौतम बुद्धाचे म्हणजे गणितीचं जे शिक्षण देत असताना तुम्ही ते चॅप्टर आवर्जून वाचा, की त्यांनी ते सांगतात की झोपायचं सुद्धा कसं, उजव्या कुशीवर पद्धतशीर पायावर पाय ठेवून, आणि पहिल्या प्रहरी उठायचं. पहिल्या प्रहरी उठल्याच्या नंतर तुम्ही चालणं फिरणं, तुमच्यामध्ये जे काही कौशल्य असेल, सकाळच्या वेळी तुम्ही फिरायला जायचं, फिरून तुमच्याकडे जेव्हा घाम येईल तेव्हा तुम्ही पद्मासनात बसायचं. पद्मासनात बसल्याच्या नंतर ध्यान करायचं. आणि हा जो श्वास आहे, या श्वासालाच आपण आनापानसती म्हणतो. त्याच्या जी 7 क्रिया असतात त्या व्यवस्थित करतात. बघा, माणसाच्या हात थकतात, पाय थकतात, मन थकते, परंतु फुफ्फुस आणि हृदय, फुफ्फुस जे आहे ते जवळपास 21,000 वेळा श्वास येते जाते बघा. मध्ये इनहेल आणि एक्झेल 21,000 टाइम होते. आणि हृदयाची जी बीट होतात बघा, हृदय बघा हार्ट अटॅक जर बंद पडते ते 24 तासामध्ये जवळपास 1,00,000 वेळा धडकत असते. 1,00,000 वेळा अविरतपणे. तुम्ही जरी झोपलेला असला तरी तुम्हाला जीवन ठेवण्याचं काम ते हृदय करत असते. आणि यातला मनातला जो दुआ आहे ते म्हणजे माणसाचं मन आणि मस्तिष्क याला जोडणारं जे आहे ते मन आहे. म्हणून तथागतांनी जो सिद्धांत दिलाय किंवा तथागताचा जो सारांश आहे, मनोपुब्बं गमाधमा मनुष्यठ्या मनोमया मन साचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो न सुख मनमिती छायावह अणपायिनी. म्हणजे काय, तुमचं सुख हे तुमच्या सावलीप्रमाणे तेव्हाच येईल जेव्हा तुमचं कुशल कार्य हे व्यवस्थित पार पडेल. म्हणजे जे मनाच्या केंद्रित स्थानी जो तथागताचा जो धम्म ह्या ठिकाणी आलेला आहे त्या मनाला, कारण तथागत गौतम बुद्ध म्हणतात की बहकलेल्या रथाला थांबवणं तर कसं शक्य आहे, परंतु बहकलेल्या मनाला जो खरा ब्रेक लावतो किंवा खरा जो थांबवतो तोच खरा सारथी असतो. म्हणून आपले हे जे मन भटकत असते, हे मन भटकलेल्या मनाला आपण काबू ठेवण्यासाठी आपला तथागताचा धम्म आहे. म्हणून आपलं आरोग्य उत्तम ठेवत असताना जे तथागत गौतम बुद्धांनी ज्या काही क्रिया सांगितल्या, सकाळी उठल्यापासून किंवा दाताची निगा कशी घ्यायची, भोजन कसं घ्यायचं, भोजन म्हणजे क्रीडा नव्हे, हे तथागत गौतम बुद्धांनी मचक 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 कसंही खायचं नाही, बिलकुल शिळं अन्न खायचं नाही, ताजं अन्न खायचं, जेवढं लागते तेवढं खायचं, जेवढं पोषणासाठी लागते तेवढं खायचं. आणि आपले माणसं काय करतात की रविवार आला की शनिवारपासून उपाशी राहायला सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीने मग रविवारचा ठासून खातात. मग डॉक्टर सांगते मटण बंद करा, दारू बंद करा, मीठ बंद करा. पण तेव्हाच ह्या तृष्णेचा जर त्याग केला, तृष्णा कोणाला उत्पन्न झाली, जिभीला उत्पन्न झाली. बघा, जीभ खाती का जरा असेल तरी आणलं लगेच मध्ये मला मीठ दे. म्हणजे तथागत गौतम बुद्ध काय सांगतात की जे म्हणजे निर्वाणाचा जो मार्ग सांगतं किंवा दुःखाचं परिणाम म्हणजे दुःखाचे 12 कारणं सांगितले, निवारणाचं काय करायचं कारण सांगले की तृष्णा ही माणसाला जी उत्पन्न होते की मला पाहिजे किंवा पाहिजेची जी भावना होते. आणि अशा पद्धतीने मग नंतर जेव्हा तुमचं 35-40 वय जाते तेव्हा मग अटॅक हे यायला लागला. आणि हल्ली तर बघा अटॅकचं प्रमाण, शुगरचं प्रमाण एवढं भयानक वाढलेलं आहे, पॅरालिसिसचं प्रमाण एवढं भयानक वाढलेलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे निव्वळ आपलं जे काही जीभ आहे किंवा हे जे कच तावून खाता तुम्ही, त्या पद्धतीचं जे म्हणजे विकाल भोजन जे आहे ते याचं एकमेव कारण आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जेव्हा रात्र होते किंवा सायंकाळ होते तेव्हा भोजन हे निषिद्ध मानले. तुमच्या हातामध्ये जेवढं फळ बसल किंवा ज्या पद्धतीत प्लेटमध्ये मावल लिक्विड डाएट हे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, तरच हे तुमचं आरोग्य. कारण एक टार्गेट प्रत्येकाने ठेवा की तथागत गौतम बुद्धांना 80 वर्षाचं जीवन लाभलं, तुम्ही सुद्धा 100 वर्ष जीवन मी कशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा, तरच खऱ्या या जीवनाला म्हणजे तुमच्या अर्थ राहील. 5वी जी संपत्ती सांगितलेली आहे ती दृष्टी संपत्ती. दृष्टी संपत्ती म्हणजे काय की खऱ्याला खरं मानणं आणि खोट्याला खोटं मानणं. परंतु हल्ली कसं राहते बघा, दान देणाऱ्यालाच लोक दूषण ठेवतात. जे सगळ्यात पुढे दान देते, काम करते, लोक काय म्हणतात त्याला काहीतरी भेटत असेल म्हणून ते कार्यक्रम घ्यायलाय, त्याला काहीतरी खायला भेटले म्हणून पुढे करायला. आणि हे अहंकारी जे लोक असतात हे एक तर कामे करत नाही, स्वतः करत नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा करू देत नाही. बघा, एक मोठा राजा असतो आणि त्या राजवाड्यामध्ये त्याने एक मोठा हिरा, मौल्यवान हिरा ठेवलेला असतो. आणि त्या मौल्यवान हिरेला जपण्यासाठी बघा Z+ ची सुरक्षा असते.
खूप सीसीटीव्ही कॅमेरा असतात, झट प्लस सुरक्षा असते आणि ते सुरक्षामध्ये एक त्या ठिकाणी उंदीर येतो आणि उंदीर येऊन काय करते, ते हिरा गिळून घेते. आता हिरा गिळून घेतला, राजाला कळते, सगळे पोलिस परेशान होतात, ते सायरन वाजते. मग राजा परेशान होता, राजाचा ते आवडीचा हिरा असतो आणि ते त्याला ऑर्डर सोडते, काही करा आणि माझा तो हिरा शोधून काढा. मग ते हिरा शोधतात, पण आता ते उंदराला शोधणार कसं? नंतर ते उंदर एक नव्हते, असंख्य हजारो उंदर होते त्या ठिकाणी, परंतु त्याच्यातून नेमका हिरा कोण गिळला हे कसं शोधायचं, अवघड काम होतं. नंतर मग त्या एकानं सांगितलं की गड्या हो, एक ते साप किंवा गारुडी धरणारे लोक असतात, त्यांना जर आपण पाचारण केलं तर ते हे कार्य व्यवस्थित पार पडू शकतात. मग एक त्या ठिकाणी प्रधान सेवक जातो आणि त्या उंदर पकडण्याला येतो. मग नंतर राजा म्हणतो, गड्या अशानं असं झाले आणि हिरा गिळलाय आणि तो मला शोधायचा आहे, चला मग ते दाखवा हे उंदीर कोट आहे. आता उंदीर कोट राहतात जिथं समजा खाण असते किंवा स्टोर रूम असते, त्या ठिकाणी उंदरं असतात. आणि मग तो पाहते त्या ठिकाणी हजारो उंदरं असतात बघा, हजारो उंदरं. आणि हजारो उंदरं असल्याच्या नंतर ते एकच नजर टाकते, फिरवते असे पद्धतशीर, आणि एकच उंदर साईडला असतो बा बसलेला. ते जे उंदीर पकडणार असतो तो बरोबर तेच उंदीर पकडतो. बघा म्हणते, आता हे उंदीर कापा म्हणते, याच्यात हिरा 100% निघणार म्हणजे, नाही निघाला मग हात कट करा म्हणते. आणि नंतर जेव्हा त्या राजाच्या समोर ते उंदराला कापतात तेव्हा ते खरंच ते त्या ठिकाणातून ते म्हणजे हिरा निघतो. मग तर राजा परेशान होते, साला एवढ्या हजार उंदरामधून म्हणजे कसं काय शोधलं बरं, याचं गणित तरी सांग म्हणे, कसं काय? त्याचं काय महाराज म्हणे, मी याचं गणित माणसासारखं लावलं म्हणे. आणि कसं काय, आपल्या एखाद्या माणसाला समजा 4 पैसे जास्त आले किंवा एखादा मटका लागला की ते असं काय चलते, कोणाला जेबीमय घालत नाही, कोणाला बोलतही नाही, त्याच्याच धुंदीत मीच मोठा आणि मीच मोठा, त्याला काही दिसत नाही. जय भीम जरी कोण केलं ते त्याच्या अहंकारात अशी मान हलवते किंवा 4दा त्याला साहेब म्हणावं असं वाटते, 10दा बोललं तरी बोलत नाही. म्हणजे जे अशा अहंकारी लोक असतात, या अहंकार्याचे जे संबंध असतात, मी ते कॅल्क्युलेट केले त्या प्राण्यासोबत. आणि हे जे उंदीर आहे, आता बाकीचे उंदीर होते ना म्हणजे, पण त्याच्यामध्ये मिसळलं नाही आणि हे अलगच राहिलं. याला वाटलं साला मी शिळपाता खानाला मला हिरा भेटला, मी या उंदरासंग काऊन राहू. आणि अशा पद्धतीनं मी ते गणित कॅल्क्युलेट केलं म्हणले आणि अशा पद्धतीनं ते हे सांगणं. तर असे जे अहंकारी माणसं आहेत, हे अहंकारी माणसं अत्यंत बदमाश असतात बघा. याचं दान सुद्धा तुम्ही घेत जाऊ नका, काही फरक पडत नाही. चांगले कामाला असंख्य पैशाची काहीच कमी पडत नाही बघा. त्याच्यामुळं जे 3 महिन्यापासून तुम्ही ग्रंथाचं पठण वाचन मनन चिंतन करता, हे काय त्या दोघांसाठी नाही, ते तुमच्या मुलाबाळांसाठी, लेकरांसाठी आहे. म्हणून आपण ह्या जे प्रतिज्ञा करतो किंवा ह्या बाबासाहेबांच्या जे अंधश्रद्धेच्या नावाखाली जे आपलं आर्थिक नुकसान होते, सामाजिक नुकसान होते आणि या अंधश्रद्धेच्या खाली असंख्य खून होतात किंवा असंख्य अशा काही घटना होतात की त्या घटनेला नंतर वेळ गेल्याच्या नंतर म्हणजे पश्चातापाशिवाय काही राहत नाही. म्हणून मित्रांनो, आपण जे आज 14 ऑक्टोबर आहे बघा, आज आपल्याला 68 वर्ष झाली. म्हणून ह्या 68 वर्षामध्ये आपण काय शिकलो, ह्या गोष्टीचं चिंतन मनन जर केलं तर आपल्या खरंच आयुष्यामध्ये आपले लेकरं बाळ हे चांगले राहतील. आणि तुम्ही मुलगी देत असताना सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवा की नवरदेव हा पंचशीलचं पालन करतो का, त्याच्याकडे पारिवारिक संपत्ती आहे का, प्रत्येकाने लक्ष ठेवायचं. त्याचं दात चेक करायचे, त्याचे ते पुड्या खातो का, ते दारू पितो का. कारण बघा, असंख्य एवढे म्हणजे पोरं वाया गेलेले आहेत की आपली जर सोन्यासारखी पोरी दिली तर तिचं उद्ध्वस्त किंवा आपण मर्डर केल्यासारखं तिच्या हातामध्ये देतो. तिचा ते संसार जे आहे तर आपण हातानं मातीमध्ये करतो. म्हणून एखादं कष्टकरी जरी असला तरी त्याला तुम्ही बिलकुल ते हात हे करा. पण एखादा करोडपती जर असला आणि त्याचं जर सील व्यवस्थित जर नसलं तर आपलं म्हणजे काळजाचा तुकडा त्याच्या हवाली बिलकुल करू नका. कारण आपल्या समाजामध्ये पाहतो आपण दररोज भांडणं पाहतो, दररोज आपण मिटवायला जातो, कारण समाजामध्ये ह्या खूप समस्या वाढलेल्या आहेत. म्हणून आपण आई वडील या नात्यानं जर सुरुवातीपासूनच जर आपण संगोपन केलं, व्यवस्थित त्यांना रस्ता दाखवला तर खऱ्या अर्थानं म्हणजे ते दिवस तिचे चांगले राहतील. मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला की आरती वीरती पापा मद्यपानाचं संयमो अपमादेच धम्यसु येत मंगलम होतं. म्हणजे आपल्याला जे मद्य आहे याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागेल, काया वाचा मनानं आपल्याला चांगलं राहावं लागेल. आणि जे या ठिकाणी आपलं धम्माचं श्रवण किंवा पठण
जे लोक करतात किंवा जे उपासक करतात त्याचं हे श्रवण करावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण आपल्याला बुद्ध म्हणू. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी आज 68 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अपील केली होती की सगळे शुभ्र वस्त्र परिधान करून, शुभ्र वस्त्र कशाचं इंडिकेट आहे की त्याच्यावर कुठलाच डाग नसतो, ना खोटं बोलण्याचा डाग नसतो, ना व्यभिचाराचा डाग नसतो, ना चोरीचा डाग नसतो, ना कोणत्या हिंसाचा डाग नसतो, ना कोणत्या कंदुरीचा डाग नसतो. पण बाया कंदुरीला सुद्धा पांढऱ्या साड्या घालून जातात बघा. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. आपण विचार करा, विचार करा, या गोष्टीचं चिंतन मनन करा की आपण कोणाला येडं बनवायला. कारण बाबासाहेब तर आपल्यामध्ये नाही, कारण बाबासाहेब त्यांना आपल्यामध्ये नाही, आपल्याला सांगून गेलेत बघा. परंतु आपल्या या गोष्टीचं चिंतन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीचा जो सार आहे आपल्या लक्षामध्ये. शेवटचं एक तुम्हाला दृष्टांत देतो आणि मी माझा संपर्क बघा. एक मोठा राजा होता, खूप मोठा राजा होता, आणि जेव्हा तो राजा आपल्या नगरामध्ये निघाला तेव्हा नगरामध्ये निघत असताना एक त्या ठिकाणी लोहार पूर्ण असा बन्यान त्याची मळकटलेली, घामलेली, कोळशा पूर्ण काळी झालेली त्याला दिसला, आणि त्याला राहवलं नाही त्या राजाला की त्याला त्या रथामध्ये बसवतात आणि त्याच्या शेतावरती घेऊन जातात. त्याच्यावर शेतावरती गेल्याच्या नंतर त्याच्याकडे 22 एकरचा चंदनाचा मळा असतो बघा, आणि ते त्या मळा 22 एकर चंदनाचा नेमकाच लावलेला मळा हा त्याला प्रेझेंट करतात. हे घे, तुझं आयुष्य चांगलं कर आणि तू चांगली बिल्डिंग बांध, चांगले कपडे घाल, तुझे लेकर बाळ